शिबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे जे काही प्रभास आहेत ते दत्तूला सांगत असतात, अरे तुझी उडगीच ह्या पूर्ण प्रॉपर्टीची मालकीण आहे. जी मुलगी मी तुझ्याकडे दिली होती गिरिजा, ती गिरिजा ह्या प्रॉपर्टीची मालकीण आहे आणि तीच अंगद आणि जानकी ह्या दोघांची मुलगी आहे असं सांगण्यात आलेलं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला गोंधळाचा कार्यक्रम हा सुरू असतो. गिरिजा रुद्रच्या बाजूला बसून हा सगळे विधी ती पार पाडत असते आणि मनामध्ये बोलत असते, देवी आई, हे परमेश्वरा, आणि आज मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का? जे ह्या घरामध्ये आल्यापासून मला भास होत आहेत त्या सगळ्या गोष्टी काय आहेत, कशा पद्धतीने होत आहेत, हे सगळं काही मला इथे समजेल का? असं गिरिजा बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला प्रभासने सांगितलेलं असतं, जी मुलगी मी तुझ्याकडे दिली होती तीच मुलगी तुझी गिरिजा अंगद आणि जानकीची मुलगी आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का, ह्या नागेश्वरनी इथे लग्न करण्यासाठी एक करार करून घेतला आहे. गिरिजामध्ये आणि त्याच्यामध्ये एक खूप मोठा करार झाला आहे असं प्रभासने सांगितलेलं असतं. फक्त हे लग्न 6 महिन्यासाठीच आहे. 6 महिन्यानंतर हे जे काही लग्न आहे ते लग्न इथे तो मोडणार आहे. आणि पण दत्तू म्हणत असतो, असं कसं? त्यावर तर तो माफीनामा होता ना. अरे त्याच्याकडे त्याच्या कपाटामध्ये वेगळेच पेपर आहेत. आत्ता त्याचं आणि माझ्या बायकोचं बोलणं मी ऐकलं आहे. त्याच्या कपाटात ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत आणि 6 महिन्याचंच हे लग्न आहे. तेवढ्यातच दरवाजा वाजलेला असतो आणि जेव्हा दरवाजा वाजतो तेव्हा उर्वशी समोर पाहते तर इथे दत्तू असतो. प्रभास अगदी एका सेकंदातच बेडवर पडलेला असतो. उर्वशी आल्याबरोबर त्याला म्हणत असते, काय असतं रे उठलं सुटलं माझ्या खोलीकडे? काय येतोयस तू माझ्या खोलीकडे नेहमीच? त्यावर तो म्हणतो, त्याचं काय आहे ना बाईसाहेब, प्रभास हा माझा खूप जवळचा मित्र होता आहे आणि त्यामुळे त्याची आल्याबरोबर विचारपूस करायची इच्छा झाली आणि म्हणून मी या खोलीमध्ये आलो. मग झाली का मित्राची विचारपूस करून? निघतोयस ना आता? बाहेर एवढा सगळा काही कार्यक्रम आहे आणि इथे माझ्या खोलीमध्ये येऊन बसलायस? तेव्हा दत्तू म्हणत असतो, हो हो, निघतोच आहे मी आत्ता, असं म्हणून तो तिथून निघून जातो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो पूजा ही सुरूच असते. तर आता इकडे दत्तू विचार करत असतो, नाही, आता जे काही ओरिजिनल पेपर आहेत ते पेपर साहेबांच्या खोलीमध्ये आहेत. मग मला असं वाटतंय की आता त्यांच्या खोलीमध्ये जाऊन ते जे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे ते आपण पाहिले पाहिजे. म्हणून तो धावतच आता त्या खोलीमध्ये जातो आणि त्या खोलीमध्ये जाऊन नागेश्वरचं कपाट उघडतो. आता नागेश्वरचं कपाट एका बाजूला उघडत असतो तर दुसऱ्या बाजूला हा जागरण गोंधळाचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण इथे सुरू असतो. तिजोरीमध्ये ते पेपर असतात. त्याची चावीसुद्धा इथे आता जो दत्तू आहे त्या दत्तूच्या हातामध्ये असते आणि एक येल्लो रंगाची फाईल असते. त्या फाईलमध्ये ते पेपर असतात आणि प्रभासने सांगितलेल्या त्या सगळ्या गोष्टी आता इथे दत्तूला आठवत असतात की कशा पद्धतीने इथे प्रभासने सांगितले की तुझी उडगी म्हणजेच गिरिजा ह्या प्रॉपर्टीची मालकीण आहे आणि तीच ह्या संपत्तीची खरी वारस आहे. त्याचबरोबर नागेश्वरला हे सगळं माहिती आहे आणि त्यामुळेच त्याने आता इकडे हे कॉन्ट्रॅक्ट पेपर घेऊन रुद्र आणि तिचं लग्न लावून दिलेलं आहे. हे सगळं आता तो बोलत असतो आणि त्याला हे सगळं काही आठवत असतं. तेव्हा तो म्हणत असतो, नाही, मी एवढा मोठा घातपात इथे होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा हे लग्न अशा पद्धतीने झालं आहे आणि हे सगळं असं होतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात मान्य नाही आहेत. मी माझ्या मुलीचं आयुष्य खराब होऊ देणार नाही, बरबाद होऊ देणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे दुसऱ्या बाजूला पूजा पूर्ण पार पडलेली असते. तर दत्तूने ते पेपर स्वतःकडे ठेवलेले असतात आणि तिथून तो गायब झालेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला गिरिजा पूजा झाल्यानंतर खोलीमध्ये आलेली असते आणि खोलीमध्ये असते तेव्हाच रुद्र तिच्या पाठीमागे येतो. आता रुद्र आल्यानंतर तो गिरिजाला पाहतो. खरं तर रुद्रला जेव्हापासून लग्न झालेलं आहे किंवा जेव्हापासून लग्न ठरलेलं आहे तेव्हापासून इथे आता जो काही रुद्र आहे त्याला
गिरिजावर असलेलं ते प्रेम आणि त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात आणि त्यामुळेच इकडे आता तो गिरिजाशी बोलायला आलेला असतो. तो म्हणत असतो, खरं तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हाच गिरिजा समोर उभी असते आणि ती म्हणत असते, मला माहिती आहे तुम्ही मला काय सांगणार आहात ते, आणि मला चांगलंच माहिती आहे तुम्ही मला कशाबद्दल बोलणार आहेत, कोणत्या गोष्टी सांगणार आहेत, तर हेच सांगणार आहात ना. त्यावर तो तिच्या बाजूला बसतो आणि मनातच बोलत असतो, फायनली गिरिजा, माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा मला आता हे लपून ठेवायचं नाही, झाकून ठेवायचं नाही, कारण ती ज्या मुलीवर मी पहिल्या नजरेतच प्रेमात पडलो ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती फक्त आणि फक्त इथे गिरिजा आहे. हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, असं सुद्धा इकडे आता तो मनामध्ये बोलत असतो. आता इकडे रुद्र म्हणत असतो, मला ही गोष्ट तुम्हाला बऱ्याच दिवसापासून सांगायची होती. तेव्हा गिरिजा म्हणत असते, बोला ना तुम्हाला कशाबद्दल सांगायचं आहे. तेवढ्यातच आता इकडे रुद्र काहीच बोलत नसतो आणि त्याला खरं तर गिरिजाला कशा पद्धतीने सांगायचे, कशा पद्धतीने हे सगळं काही बोलायचे त्याचाच तो इथे विचार करत असतो आणि म्हणत असतो, खरं तर आपलं लग्न कशा परिस्थितीत झालं आणि हे सगळं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मला तुम्हाला बऱ्याच दिवसापासून ही गोष्ट सांगायची आहे. पण त्याच्या तोंडून मात्र अजून तरी शब्द फुटत नसतात आणि त्याच्या तोंडून अजूनही शब्द न फुटत असल्या कारणाने त्याला आता काय बोलावं काय नाही हे अजिबात समजत नसतं. शेवटी आता तो उठून उभा राहतो. खरं तर इथे तिच्यावर असलेलं प्रेम ह्या सगळ्या गोष्टी तो इथे सांगणार असतो आणि त्याचमुळे तो आज गिरिजाशी मनमोकळेपणाने बोलायला आलेला असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे तो उठून उभा राहिलेला असतो आणि उठून उभा राहिल्यानंतर बोलणार तेवढ्यातच गिरिजा म्हणत असते, खरं तर इथे तुम्हाला जे सांगायचे ते मी तुम्हाला सांगते. मी हे जे काही लग्न माझ्यासोबत केले ते तुमच्या मनाविरुद्ध झालेलं आहे ना, असं म्हटल्या क्षणी आता रुद्रला खूपच मोठा धक्का बसतो. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे दत्तू नागेश्वरच्या खोलीतून बाहेर पडलेला असतो. दत्तू नागेश्वरच्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर आपण पाहतो की आता नागेश्वर त्याच्यासमोर असतो. नागेश्वर त्याच्यासमोर असताना इकडे दत्तू अक्षरशः घाबरलेला असतो. नागेश्वर त्याला विचारतो, काय मग इकडे काय करताय? त्यावर दत्तूला ठसका लागतो. तो खोकतो आणि खूप घाबरलेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, त्याचं काय आहे ना, मी इकडे प्रभासला भेटायला आलो होतो. म्हणजे तो माझा मित्र आहे ना, म्हणून ती खोली शोधत होतो. आता काय ना, एवढं मोठं घर आहे, एवढ्या मोठ्या खोल्या आहेत, मग त्याचं काय ना व्यवस्थित काही केल्यास सापडत नाहीये ना, म्हणून इकडे मी शोधत होतो. तेव्हा आता इकडे नागेश्वरला राग आलेला असतो. तो म्हणत असतो, आता लक्षात ठेवायचं, ही जी काही खोली आहे ना समोरची, ही माझी आहे. त्यामुळे इकडे येताना जरा व्यवस्थित काळजीच घ्यायची. कारण आता काय आहे ना, तुम्ही इथे सतत येत राहणार ना, म्हणजे तुम्ही आता आमचे व्याही झाला आहात ना, मग आमचे व्याही झालेले असल्या कारणाने तुमचं इथे येणं जाणं हे आता कंटिन्यू इथे होतच राहणार ना. त्यामुळेच मी तुम्हाला ही गोष्ट समजावून सांगत आहे, कळलं? निघा आता. तेव्हा दत्तू जात असतो. तेवढ्यातच त्याला पुन्हा खोकला लागतो. तेवढ्यातच आता नागेश्वर म्हणतो, पाणी पिऊन घ्या जरा, पाणी पिलात तर बरं होईल. तेव्हा तो म्हणतो, हो हो पितो. चला आता इकडे तो म्हणत असतो, ह्याच्यावर ना जरा चांगलंच बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. आत्ताच इकडे मी फोन करून सांगतो माझ्या माणसांना, जेणेकरून ती लोकं ह्याच्यावरती जरा चांगलं व्यवस्थित लक्ष ठेवतील. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे गिरिजाने सांगितलेलं असतं की खरं तर हे लग्न जसं माझ्या मनाच्या विरुद्ध झालेलं आहे तसंच तुमच्यासुद्धा मनाविरुद्धच झालंय ना. हे लग्न मी माझ्या वडिलांसाठी केलं आहे. वडिलांसाठी इथे मी आबासाहेबांना शब्द दिला आणि कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सह्या केल्या आणि त्यामुळे मी हे लग्न करत आहे. तसंच तुमचंसुद्धा अगदी तसंच आहे ना. तुम्हीसुद्धा अगदी आबासाहेबांना शब्द दिलाय आणि त्यामुळेच तुम्ही माझ्यासोबत लग्न करताय ना. म्हणजे बघा ना, आपण दोघंही सुद्धा एकमेकांच्या मनाविरुद्ध हे लग्न करतोय. ना तुमचं माझ्यावर प्रेम आहे, नाही माझं तुमच्यावर प्रेम आहे. बघितलंत? असं म्हटल्यानंतर गिरिजाच्या तोंडून हे शब्द ऐकल्याबरोबर जो काही आपला इथे आता रुद्र आहे, तो रुद्र मात्र
अक्षरशः खाली कोसळलेला असतो. त्याला खूप जास्त भीती वाटत असते आणि खूप जास्त मोठा धक्कासुद्धा बसलेला असतो. त्यानं आत्तापर्यंत तिला एकदा विचारलं होतं, की "हे लग्न तुम्ही मनापासून करताय का?" तेव्हा तिने सांगितलं होतं, की "हो, मी मनापासून करते." पण आता गिरिजा हे सगळं काही सांगत असताना रुद्रला धक्का बसलेला असतो. आता आपण पाहतो, की इकडे रुद्र खाली बेडवर बसतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात. ती म्हणत असते, "खरं पाहायला गेलं तर आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम नाहीये आणि प्रेम नसताना सुद्धा तुम्ही हे लग्न करताय. हे लग्न फक्त मी माझ्या बाबांसाठी हे लग्न करत आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते." त्यावर रुद्र म्हणत असतो, "काय? काय म्हणताय काय तुम्ही हे? काय बोलताय काय तुम्ही हे? जर हे सगळं असं होतं तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मला अगोदर का नाही सांगितल्या?" असं सुद्धा आता इकडे तो तिला बोलत असतो आणि रडायला लागलेला असतो. तेवढ्यातच गिरिजा त्याला म्हणत असते, "तुम्ही ठीक तर आहात ना? तुम्हाला कसला त्रास होतोय का रुद्र? हे बघा, आपण ह्या जबरदस्तीच्या नात्यामध्ये बांधलेलो आहोत." आता रुद्रचे डोळे भरून आलेले असतात, ते वाहत असतात आणि तो गिरिजाकडे पाहतच असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, "हे मनाविरुद्ध झालेलं लग्न आहे आणि ते निभवावंच लागणार आहे, कारण मी हे फक्त आणि फक्त माझ्या वडिलांसाठी हे लग्न करत आहे." त्यावर रुद्र म्हणत असतो, "एक मिनिट, हे तुम्ही मनाविरुद्ध लग्न करताय, हे तुम्हाला माहिती होतं का? म्हणजे आत्ता तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी इथे बोलताय, त्या तुम्हाला अगोदर माहिती होत्या का? आणि मी हे सगळं काही तुम्हाला लग्नाच्या अगोदर विचारायला सुद्धा आलो होतो. मग तेव्हा तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी का नाही सांगितल्या?" असं रुद्र आता बोलायला लागलेला असतो. तेव्हाच आपण पाहतो की रुद्र हे सगळं काही बोलत असताना इथे गिरिजाला आठवत असतं, की तिने तर ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्या होत्या आणि तरीसुद्धा रुद्र आता असं का बोलतायत, ही गोष्ट मात्र तिला समजत नसते. ती म्हणत असते, "खरं तर मी तुम्हाला सांगायला आले होते." तेव्हा रुद्र म्हणत असतो, "काय आणि कशा पद्धतीने सांगायला आला होता तेच मला कळत नाही. काय झालेलं आहे? बोला ना." तुम्हाला मी स्पष्टपणे विचारलं होतं, की हे लग्न तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध करताय की मनाने तुमच्या करताय? त्यावर तुम्ही मला काय सांगितलं होतं?" तेव्हा गिरिजा म्हणत असते, "मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतच होते, पण मला तशी संधी मिळालीच नाही. मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण मला तसं सांगता आलं नाही. म्हणून मी आत्ता सांगते तुम्हाला. रुद्र, तुम्ही ठीक तर आहात ना?" म्हणून ती त्याला हात लावण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा मात्र रुद्र तिचा हात झिडकारून देतो आणि तो म्हणत असतो, "कधी? आत्ताच सांगताय? हे सगळे लग्नाचे विधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मला ह्या पद्धतीने आत्ता सांगताय? काय करताय गिरिजा तुम्ही?" तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की दत्तू ते पेपर घेऊन घरी पोहोचलेला असतो आणि घरी पोहोचल्यानंतर आता मात्र इकडे जो काही दत्तू आहे तो त्याच्या बायकोच्या म्हणजेच मालतीच्या फोटोसमोर उभा असतो. आता मालतीच्या फोटोसमोर उभा असताना तो म्हणत असतो, "मालती, मी जेव्हा त्या छोटूशा पोरीला घरी आणलं, तेव्हा तू मला प्रश्न विचारत होतीस, की ह्या पोरीचं आणि आपलं नातं काय आहे? ही पोरगी कोणाची आहे? ह्या पोरीला तुम्ही असं घरी का आणलेलं आहे?" हे सगळ्या गोष्टी मालती तू मला विचारत होतीयस ना, पण तेव्हा मी तुला काहीच सांगू शकलो नाही. तुला गोष्ट लक्षात येते का? आपली गिरिजा इथे करोडोची मालकीण आहे गं. किती नशीबवान आहे ती. असं इकडे दत्तू मालतीच्या फोटोसमोर उभा राहून बडबड करत असतो. दुसऱ्या बाजूला आता इकडे गिरिजा रुद्रशी बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो, "नाही, तुम्ही मला हे तेव्हाच सांगायला हवं होतं. आता तुम्ही माझ्याशी बोलू नका. तुम्ही हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलंय. तुमच्यासाठी हा फक्त एक करार होता. तुमच्यासाठी लग्न म्हणजे हा फक्त एक व्यवहार होता आणि तुम्ही तो व्यवहार केला आहे. बरोबर की नाही?" असं आता इकडे रुद्र तिला म्हणत असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, "रुद्र, तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना, मी तुम्हाला काय म्हणते ते. मी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, प्लीज ऐकून घ्या ना." पण रुद्र मात्र काहीच ऐकून घेत नसतो. तो म्हणत असतो, "नाही, मी अजिबात आता काही ऐकून घेणार नाही. तुमच्यासाठी लग्न हा व्यवहार होता ना, तर मग ठीक आहे, असू देत. तो तुमच्यासाठी व्यवहारच राहू द्यात. मला आत्ता तुमच्याशी काहीच बोलायचं नाही." गिरिजा त्याला आवाज देत असते, पण तोपर्यंत रुद्र तिथून निघून गेलेला असतो. तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, की इकडे नागेश्वर आणि त्याचबरोबर वासंती त्यांच्या खोलीमध्ये असतात.
चेंज करत असतात आणि तेवढ्यातच इथे रुद्र येतो. आता रुद्र आल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो, "आबासाहेब." तेव्हा इकडे नागेश्वर म्हणत असतात, "अरे, इथे काय करतोयस तू आत्ता ह्या वेळेला? चिरंजीव, तुम्ही आत्ता ह्या वेळेला तुमच्या खोलीमध्ये असायला हवं. तर तुम्ही इथे काय करताय? आमच्या खोलीमध्ये काय करताय?" तेव्हा रुद्र म्हणत असतो, "खरं तर लग्न म्हणजे मन जुळणं. पण जर मनच जुळली नाहीत, मनच एक नाही, तर त्या खोलीमध्ये राहून काय करायचं आहे? म्हणजे आम्हाला नाही समजलं तुम्ही चिरंजीव कशाबद्दल आणि काय बोलताय तर?" त्यावर रुद्र म्हणत असतो, "गिरिजांनी आम्हाला सगळं सांगितलं आहे. गिरिजांनी हे लग्न कशा पद्धतीने केलंय, का केलंय आणि कशामुळे केलंय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पेपर सह्या करून घेतल्यात. तुम्ही त्यांच्याकडून ॲग्रीमेंट करून घेतलेला आहे आणि हे फक्त एक लग्न करार आहे. हे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे." असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दत्तूने आता गिरिजाला फोन केलेला असतो. गिरिजा खोलीमध्ये असते, रडत असते. तिला तिच्या बाबांची खूप आठवण येत असते. तेव्हाच दत्तू म्हणत असतो, "गिरिजा, बाबा बोला ना, सगळं ठीक आहे ना? मोनू ठीक आहे ना? तुम्ही आत्ता एवढ्या उशिरा का बरं फोन केलाय? काय झालेलं आहे?" त्यावर ते म्हणत असतात, "हो गं गिरिजा, सगळं काही ठीक आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. मी आत्ता एकाच गोष्टीसाठी इथे फोन केलाय. हे बघ, मला तुला काहीतरी सांगायचं आहे." "काय सांगायचं आहे बाबा? बोला ना." "तुला एक गोष्ट सांगू का? इकडे तू मला आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरापाशी ताबडतोब भेटायला ये आणि ही गोष्ट तू कोणालाच सांगू नकोस." "काय सांगायचंय ते तरी सांगा ना बाबा. मी तुला सांगतोय ना, तू मला तिथे भेटायला ये म्हणून. मग भेटायला आल्यावर सगळं काही सांगणार आहे मी तुला. ह्या लग्नाचं कोडं, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे नागेश्वररावांचं सत्य, हे सगळं मी तुला इथे सांगणार आहे." असं आता इकडे तो बोलत असतो. तेव्हाच आपण पाहतो की गिरिजा म्हणत असते, "बाबांना आत्ता मला काय सांगायचं असेल? मला तर काहीच कळत नाही. काय झालं असेल?" असं सुद्धा इकडे आता ती विचार करत असते. पण आता बाबांनी बोलवलंय म्हटल्यावर मला जावं तर लागणार आहे ना. आता दुसऱ्या बाजूला दत्तू मालतीच्या फोटोसमोर हात जोडतो आणि म्हणत असतो, "नाही, हे बघ मालती, आत्तापर्यंत गिरिजाला मी कोणतंच सुख दिलेलं नाही. आत्तापर्यंत गिरिजाला मी खूप जास्त त्रासच दिलाय. पण आता नाही. आता ती एवढ्या मोठ्या घरची मुलगी आहे. एवढ्या मोठ्या घरची ती सून झाली. करोडोची मालकीण आहे ती. ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी इथे तिला सांगणार आहे. तिच्यापासून हे सगळं मी लपून ठेवणार नाही." असं इकडे आता तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच रंजक आणि त्याहूनही तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण प्रेक्षकांनो, इथे आपल्याला उद्याच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की आता जो दत्तू आहे तो मात्र इकडे देवी आईच्या मंदिरामध्ये निघालेला असतो. कारण गिरिजाला त्याला हे सत्य सांगायचं असतं. त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरबद्दल त्याला सांगायचं असतं आणि त्यामुळेच तो तिकडे निघालेला असतो. त्या नागेश्वरनी दत्तूच्या पाठीमागे सुभानरावला सांगितलेलं असतं आणि तेव्हा इकडे नागेश्वरला समजलेलं असतं की जो दत्तू आहे तो देवी आईच्या मंदिराकडे निघालेला आहे आणि त्यामुळेच त्याची माणसं तिथे येतात. आता दत्तूला ते पकडतात. दत्तू तिथून पळून जाण्याचा खूप प्रयत्न करतो, पण नागेश्वर मात्र धावतच राक्षसी गत येतो आणि दत्तूला तिथे जागीच ठार करतो. आणि तेव्हा तो म्हणत असतो की ज्यांना ज्यांना माझं सत्य समजलं त्यांना त्यांना मी इथे पुरावा म्हणून मागे सोडलेलंच नाही. त्यांना त्यांना मी तेव्हाच संपवलेला आहे. असं सुद्धा इकडे आता तो म्हणत असतो. आता गिरिजा हे सगळं काही पाहते आणि तेव्हा तिच्या बाबांचा जो काही मृत्यू आहे तो तिथे पडलेला दिसतो. त्यांचा इकडे जे प्रेत आहे ते पडलेलं दिसतं आणि तेव्हा मात्र गिरिजाने हंबरडा फोडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे अंत्यसंस्काराची वेळ असते आणि तेव्हाच रुद्र आता अग्निडाग द्यायला तयार झालेला असतो. पण गिरिजा म्हणत असते, "नाही, माझे बाबा जरी गेलेले असले, त्यांचा मुलगा जरी कर्तव्य पार पाडण्यासाठी छोटा असला, तरी सुद्धा मात्र इकडे मी आहे, त्यांची मुलगी. मी अग्निडाग देणार आहे." असं म्हणून रुद्राच्या हातामधून ती मशाल घेऊन ती आता इथे दत्तूला अग्निडाग देत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गिरिजा
दत्तूच्या फोटोसमोर उभी असते आणि तेव्हाच नागेश्वर तिथे आलेला असतो. आता तो म्हणत असतो, ज्या काही गोष्टी झाल्यात ना, त्या खरंच खूप कठीण झाल्यात, वाईट झाल्यात. पण पोरी, ह्या सगळ्या गोष्टीमधून तुला सावरावं लागेल, बाहेर पडावं लागेल. पण मला एक गोष्ट सांग, हा दत्तू त्या मंदिराजवळ काय करत होता? कशाला गेला होता मंदिराजवळ तेच काही कळत नाही. तेव्हा गिरिजा म्हणते, बाबा मंदिराजवळ येणार होते ही गोष्ट फक्त मलाच माहिती होती. ही गोष्ट तुम्हाला कशी समजली? ते तर त्यांचा जो काही मृत्यू किंवा त्यांचं जे प्रेत आहे ते मधल्या गल्लीमध्ये सापडलं. पण बाबा मंदिराजवळ येणार आहेत हे फक्त मला माहिती होतं. तुम्हाला कसं कळलं? असा प्रश्न तिने नागेश्वरला विचारलेला असतो आणि त्यानंतर मनामध्येच बोलत असते. बाबांच्या मरणामागे, मृत्यूमागे ह्या नागेश्वरचा तर हात नसेल ना? काय वाटतं प्रेक्षकांनो? कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.